Nagpur citizen. यापूर्वी प्रत्येक वर्षी येण्याचे पैसे भरासाठी कायदा होता. 31/12/2026 पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. ते सोडवण्यात यावं जेणेकरून पुन्हा पुन्हा त्याने आंदोलन करण्याची गरज पडणार आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. न्यूज़ नागपुर सिटीजन से शुजात कुरैशी। इस वक्त अभी हम नागपुर शहर में मौजूद है। नागपुर शहर विधान भवन में मौजूद है और आज का जो दिन है बहुत ज़्यादा गर्म चल रहा है अंदर विधान भवन। कई जो यहाँ पर जो महाराष्ट्र के ये बहुत ज़्यादा बहस कर रहे हैं श्री चंद्रशेखर बावनकुळे, जो कि हमारे महसूल मंत्री है, उनसे बहुत सारी विकास के बारे में बात कर रहे हैं। और अब देखना यह है कि चंद्रशेखर बावनकुळे साहब इनकी कितनी सुनते हैं और विकास के लिए कितनी निधि यहाँ पर इन विधायकों को देने वाले हैं। अभी हम आगे बताते, जब चंद्रशेखर बावनकुळे साहब जब बाहर निकलेंगे हम उनसे भी। आज महाराष्ट्र विधानसभेने एक मताने विधेयक मंजूर केला आहे. राज्यातील वाणिज्य, औद्योगिक आणि रहिवासी औद्योगिक, वाणिज्य आणि रहिवासी क्षेत्रामध्ये एनए टॅक्स जे लागायचं आणि एनए झाल्यानंतर सनद लागायची, आता आजच्या विधिमंडळाच्या विधेयकातनं एनएची सनद रद्द करण्यात आली. आता कुठल्याही सनदची गरज नाही आणि एनए टॅक्समध्ये हे वन टाइम प्रीमियम भरून प्रत्येक वर्षी एनएचे पैसे भरायची गरज नाही. यापूर्वी प्रत्येक वर्षी एनएचे पैसे भरासाठी कायदा होता. आता कायदा रद्द केला आणि वन टाइम प्रीमियम भरून बीपीएमएस प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला वन टाइम प्रीमियम भरून आता एनए करता येईल. आणि कुठल्याही पद्धतीने आता एनए आणि त्या ठिकाणी सनद ही दोनही लागणार नाही. फक्त प्रीमियम भरावं लागेल आणि प्रीमियमही फार कमी ठेवलेला आहे. 1000 चौरस मीटरला 0.1%, 1000 चौरस मीटर ते 4000 चौरस मीटर पर्यंत 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर 0.5% एवढंच वन टाइम प्रीमियम आता भरायचं आहे. आणि एनए आणि सनद आता काढून टाकलेली आहे. त्यामुळे औद्योगिक, कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे, तहसीलदारकडे, एसडीओकडे एनएसची सनद घ्यायची आता गरज पडणार नाही. पे बात करेंगे। और यहाँ पर पूरे पॉलिटिकल सितारे जो है वो सब यहाँ पर उतर चुके हैं एक के बाद एक। और यहाँ देख सकते हैं, हम आपको अपने चैनल के माध्यम से दिखाते हैं कि यहाँ पर इतनी सारी भीड़ है और यहाँ का जो आज का माहौल है बहुत ज़बरदस्त माहौल है। ऐसा लग रहा है कि यहाँ पे जो विधान भवन है, जो असेंबली है, बहुत जोरों 99 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, 90 वर्षाच्या लीज दिल्या होत्या. यामध्ये दोन प्रकारचे धोरण होते. एक तर होतं की जे लीज लॅप्स झाली, जे लीज संपली आहे, त्यांच्याकरता एकूण रेडी रेकनरच्या 25%च्या 2% असा एक त्या ठिकाणी नियम होता. आणि लीज रिन्युअल, आता सुरू लीज आहे, त्यांचा वेगळा नियम होता. आता आपण सुलभ लीज संपली त्यांना लीज रिन्युअल करायची त्यांना एक सारखा नियम केलेला आहे. त्याचंही या ठिकाणी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई, बृहन्मुंबई या भागातल्या लीज होल्डर्ससाठी समांतर धोरण या ठिकाणी केलेलं आहे. याची परवानगी आपण दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 यामध्ये ही जे त्या ठिकाणी मुदत आहे ती 31 डिसेंबरला संपतात आहे, सवलतीची मुदत. आणि त्यामुळे आता आपण शासन निर्णय केला आहे की शासन अधिसूचना दिनांक 4/3/2025 अन्वये प्रसारित महाराष्ट्र जमीन महसूल भाडेपट्टे कब्जा हक्काने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा नियम 2025 नुसार भोगवटदार वर्ग 1-2 मधून वर्ग 1 मध्ये सवलतीच्या दराने रूपांतरण करण्याबाबत दिनांक 31/12/2025 पर्यंत असलेली मुदत 1 वर्षाने वाढवून 31/12/2026 पर्यंत
देण्याचा निर्णय शासनाने विधानसभामध्ये अध्यक्ष महोदय गोसेखुर्द जलपर्यटन मोठा प्रकल्प आहे असं अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामध्ये 34 गावं हे पुनर्वसन मध्ये आहे आणि 32 गावं हा अंशतः पुनर्वसन मध्ये आहे. अध्यक्ष महोदय, दर महिन्याला ते आंदोलन होतात. इथे आमच्या भंडाऱ्याचे पालकमंत्री सुद्धा भोयर साहेब बसलेले आहेत आणि मागच्या वेळेस जेव्हा मीटिंग घेतली होती त्यावेळेस त्यांनी शब्द पण दिलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत आपण बैठक घालू, आणि आज पण अध्यक्ष महोदय ते जलसमाधीचं त्यांचं आंदोलन आहे. माझी विनंती आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय आहे शासनाला की ताबडतोब त्यांची मीटिंग लावून त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावं, जेणेकरून पुन्हा त्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मजा आने वाला है इस बार. आप देखते रहिए न्यूज नागपुर सिटीजन. हम अपने चैनल के माध्यम से यहाँ पर आपकी पल पल की खबर देंगे आपको. जय हिंद, जय भारत. फोन खरीदने हैं तो आइए राधा रानी मोबाइल शॉप पर. मोबाइल की एक विश्वसनीय दुकान और फाइनेंस सुविधा भी बहुत आसान. खरीदी करने पर ले जाइए ढेर सारे इनाम. तो फिर जल्दी कीजिए, आइए राधा रानी मोबाइल शॉप. पता फेरुमल चौक कामठी.